नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. जेव्हा लहान मुलांविरोधात एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्याबद्दल बोलताना किंवा काही शेअर करताना आपली जबाबदारी नेमकी काय असते, हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर आपण सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं. हे वाक्य खरं आहे ना, हे आपल्या सगळ्यांच्याच मनातलं आहे. जेव्हा अशी एखादी घटना समोर येते तेव्हा संपूर्ण समाजालाच वेदना होतात, नाही का? आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच तीव्र भावना असते की दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. न्याय तर मिळायलाच हवा, यात तर काहीच वाद नाही. पण न्याय मिळवण्याच्या त्या प्रक्रियेत आपण माहिती कशी हाताळतो ना, याचे परिणाम खूप खूप गंभीर असू शकतात. आणि म्हणूनच जबाबदारीने वागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून. या संपूर्ण प्रकरणातला जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे पीडित मुलाची ओळख जपणं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त एक चांगला विचार नाहीये, हे आपलं कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहे. यात कोणतीही तडजोड चालत नाही. आता प्रश्न येतो की ओळख पटेल अशी माहिती म्हणजे नेमकं काय? तर पोलिसांनी हे अगदी स्पष्ट केलंय. काही गोष्टी आहेत ज्या कधीही कोणत्याही परिस्थितीत शेअर करायच्या नाहीत. जसं की मुलाचं नाव, त्याचा फोटो, पत्ता किंवा ते कुठे राहतं, शाळेचं नाव, कुटुंबाबद्दलची माहिती किंवा असं काहीही वर्णन ज्यामुळे लोक त्या मुलाला ओळखू शकतील. आणि हे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे की हे फक्त एक आवाहन नाहीये, हा कायदा आहे. हो, पॉक्सो कायदा. ह्या कायद्यानुसार पीडित मुलाची ओळख कोणत्याही प्रकारे उघड करणं हा एक गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता आपण वळूया माध्यमांच्या भूमिकेकडे, कारण अशा प्रकरणांमध्ये त्यांची जबाबदारी खूप मोठी आणि खरं तर निर्णायक असते. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे सनसनाटी निर्माण करणारं वार्तांकन आणि दुसऱ्या बाजूला आहे जबाबदार पत्रकारिता. म्हणजे काय तर ब्रेकिंग न्यूजच्या नादात पोलिसांकडून खरी माहिती न घेताच काहीतरी छापणं, भीती पसरवणं हे किती धोकादायक आहे. याउलट शांतपणे संवेदनशील भाषा वापरून आणि सत्यता पडताळूनच बातमी देणं गरजेचं आहे. हे वाक्य खरंच पत्रकारितेचा आत्मा आहे असं म्हणायला हवं. पत्रकारितेचा मूळ उद्देशच पीडितांना न्याय मिळवून देणं आहे, समाजात गोंधळ किंवा भीती निर्माण करणं नाही. हाच खरा नैतिक पाया आहे. एवढंच नाही तर भारतीय प्रेस परिषदेने सुद्धा यासाठी स्पष्ट नियम बनवले आहेत. ते सांगतात की वार्तांकन शांत, शिस्तबद्ध आणि संवेदनशील असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पीडित मुलाची प्रतिष्ठा, त्याची गोपनीयता आणि सन्मान जपणं याला सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवं. बरं, आता बोलूया आपल्या सगळ्यांबद्दल. हो, आपल्याबद्दल. कारण आजकाल सोशल मीडियावर आपण सगळेच जण एक प्रकारे प्रकाशकच झालो आहोत, नाही का? आणि आपल्या एका भावनिक प्रतिक्रियेमुळे कळत नकळतपणे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. ही सूचना खरंच खूप महत्त्वाची आहे. होतं काय की राग, दुःख किंवा सहानुभूतीच्या भरात आपण पटकन एखादी पोस्ट शेअर करून टाकतो, पण त्याचे त्या मुलाच्या आयुष्यावर पुढे काय परिणाम होतील याचा आपण विचारच करत नाही. म्हणून भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही माहिती पसरवणं हे टाळायलाच हवं. मग प्रश्न येतो की आपण नक्की काय करू शकतो? तर या 4 सोप्या पायऱ्या आहेत ज्या आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिलं, काहीही शेअर करण्याआधी थांबा. दुसरं, ती माहिती खरी आहे का हे पडताळा. तिसरं, मुलाची ओळख पटेल असं काहीही शेअर न करता त्याचं संरक्षण करा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या एका शेअरमुळे पोलीस तपासात अडथळा येऊ शकतो याचा विचार करा. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ही फक्त एका व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नाहीये. पीडित मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आणि त्यासाठी गोंधळ नाही तर सहकार्य हवं आहे. बघा, पोलीस आणि प्रशासन त्यांचं काम करतायत. ते दोषींवर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहेतच. पण त्यांचं काम आणखी प्रभावी कधी ठरेल जेव्हा त्यांना आपल्यासारख्या नागरिकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आणि हे सहकार्य करणं खरंच खूप सोपं आहे. फक्त चुकीची माहिती आणि अफवा पसरवायच्या नाहीत, त्या फॉरवर्ड करायच्या नाहीत. फक्त अधिकृत सूत्रांकडून जी माहिती येईल त्यावरच विश्वास ठेवायचा. आपल्या या एका छोट्याशा कृतीने सुद्धा न्याय प्रक्रियेला खूप मोठी ताकद मिळते, हे लक्षात ठेवा. म्हणजे या सगळ्याचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे की त्या मुलाची प्रतिष्ठा, त्याचं संरक्षण आणि त्याचं भविष्य हे सगळं सुरक्षित ठेवणं ही आपल्या सगळ्यांची म्हणजे संपूर्ण समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. विचार करा, एका मुलाचं स्वप्न, त्याचं बालपण आणि त्याचं संपूर्ण आयुष्य याला आपल्या कोणत्याही कृतीमुळे धक्का पोचणार नाही याची काळजी आपण एक समाज म्हणून कशी घेऊ शकतो?
यावर आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.